धाव धाव काट्यांवरती, धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. तुझ्या जन्माला लागली अशी अग्नी परीक्षा. अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिकडच्या लोकांना खरंच माझी गरज असेल आणि एखाद्याला मदत करणं हीच खरी माणुसकी. यावेळी प्रेम दाखवणं जास्त गरजेचं आहे. राजकारण खेळायलाच पाहिजे, त्याशिवाय जिंकणार कसं? राधाचं पेरावं घालण्याची चर्चा सुरू आहे. काय? यावर तू काय बोललास? मी काय बोलणार? आपलं हवं ते करा. आपलं माणूस दुरावलं की खूप त्रास होतो ना. हो, आणि जेव्हा नेमकी गरज असते तेव्हा अंतर वाढलं की आणखीन त्रास होतो. ही इथे काय करते? नेमकं माझं कुठलंही काम असेल ना की ही आजूबाजूला पाहिजेच. उत्तमच करत असणार, किंवा योगायोगे फक्त हिच्याच आयुष्यात होत असते. आज ही इथे बसले तर मग जेवण कोण बनवतंय? आज तर मला सॉलिड भूक लागली आहे. जेवण बनवायचा पण कंटाळा आलाय. चला मग, आलेली संधी चुकवायला नको. हिलाच कामाला लावू, काहीतरी बनवायला लावूया. तुला एक विचारू का ग? विचार ना. तू रात्रंदिवस या देवाकडे नक्की काय मागत असतेस ग? म्हणजे मला तुला असं विचारायचं होतं की तुला देवाविवाचं करून कंटाळा येत नाही का ग? नाही म्हणजे तू त्यांची एवढी काळजी घेतेस, पण तुझ्यावर ते कधीच कृपादृष्टी नाही दाखवत. अगं, काही जणांची भक्ती फक्त फायद्यासाठी नसते, तर ती श्रद्धेपोटी असते. बरं असू दे, मला नाही काही ते समजत. मागे त्या राधानी पण असलंच काहीतरी मला सांगितलं होतं. माझा ना वहिनी श्रद्धेपेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास आहे. खरं म्हणजे देव या संकल्पनेचा अर्थ मला राधानेच समजावला. बरं ते जाऊ दे देवाविवाचं. मला सांगा, जेवायचं बघा ना तेवढं. अगं, मी जेवण बनवणारच होते. जातेच ना थोड्या वेळात? नाही, आत्ता लगेच जा, मला खूप भूक लागली आहे. बरं मला सांग, तू हलकं फुलकं खाणार आहेस का जेवणार आहेस? नाही म्हणजे त्याप्रमाणे मला जेवण तयार करायला. बरं का? बाकीचे कोणी नाही आहेत का घरामध्ये? अगं, आई जरा बाहेर गेलेत आणि दादा 3 दिवसासाठी गावाला गेलेत. कुठे? मुक्ता अगं, सगळे घाईत होते त्यामुळे नाही सांगितलं. बरं मग मोहित कुठे आहे? अगं, आज मोहितला यायला उशीर होणार आहे आणि तसाही तो जेवायला नाहीच आहे. माझाही आज उपवास आहे म्हणून जास्त काही केलं नाही. म्हणजे आई बाबा काही दिवस नाही आहेत का घरामध्ये? हो.
चला काही दिवस तरी नीट राहता येईल. लोकेश दादा काय आहे सगळं? काय पाहतोय मी? स्वप्न तर नाही नाही माझं लोकेश दादा आणि हा असा नाही. लोकेश दादा असा नाहीये. मी जे बघतो ते खोटच असतो. ते हे खरं नाहीये. एक काम करतो, त्याला फोन करून बघतो. हॅलो दादा. दादा कुठे आहेस तू? नाही रे, मी सहजच विचारतोय. अच्छा बरं, तू येणार कधी आहेस परत? बर बर. नाही नाही अरे, अगदी अगदी सहजच फोन केला मी. काही विशेष काम नव्हतं असं. चल ठीक आहे, मी ठेवतो आता. हा, आपण आल्यावर बोलू. माहित नाही दादा खरं बोलतोय की खोटं. हा माझा भास होता की हे खरं आहे. पौर्णिमा म्हणतेय आई आणि बाबा पुढचे काही दिवस येणार नाहीयेत. तो विक्रम पण नाहीये इथे. आपल्या मार्गातले बरेचसे मुख्य अडथळे तर नाहीयेत. मोहितला आपण कसंही जाळ्यात ओढू शकतो. आणि आता राहिलाय प्रश्न पौर्णिमाचा. तिला आता गुंडाळावंच लागेल. खूप वाट बघितल्यानंतर ही संधी चालून आली. आता हीच योग्य वेळ आहे घरातील आणि बिझनेस मधली सूत्र हातात घेण्याची. या पुढचा खेळ खेळण्यासाठी आधी जुईला भेटायला लागेल. लोकेश दादा, तू मला फसवतोस, बहिणीला फसवतोस, सगळ्या घराला फसवतोस. दादा, या गोष्टीचा तुला जाब द्यावाच लागेल.
परीक्षा हॅलो. हाय, बोल. मी मजेत. तू नको ग टेन्शन घेऊस आणि आता रडू नकोस हं. मीच कसं बसं सावरले स्वतःला. हो, पोलीस शोध घेतायत त्यांचा आणि मला खात्री आहे त्यांना काहीही झालेलं नाही. ते जिथे कुठे असतील ना ते सुखरूप असतील. आता सगळं देवावरच सोपवलं. हो, बरं, ठेवू फोन आणि तू नको काळजी करूस. हॅलो. वहिनी कशात? बरी आहे. आणि तू? ठीक आहे. तुझ्या आईची तब्येत कशी आहे ग आता? हो, जेवते वगैरे आता. हो, ॲक्च्युली तापामुळे काही खाता पिता येत नव्हतं, पण आता बरी आहे. काळजी घे ग आईची. हो. बरं वहिनी, विक्रम दादांबद्दल काही कळलं का? नाही ग अजून, पण पोलीस शोध घेतायत त्यांचा. वहिनी, तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. हो, आम्ही सगळे आहोत ना. आणि मला खात्री आहे विक्रम दादा नक्की परत येतील. हो, माणसाने आशावादी राहायला हवं. शेवटी निराशा ही क्षणभंगूर असते. बरोबर आहे तुझं. तोच प्रयत्न करते. जमेल. हो, त्यात काही कठीण नाहीये. बरं वहिनी, मी घरी येईनच, मग आपण आल्यावर बोलू. बर, पण नक्की आहे हं. ठेवू? बरं. अजून कशी नाही आली मुलगी? मुक्ता, झाली तयारी? हो, माझ्या मदतीला येणार होतीस ना तू? फारच लवकर आलीस की. अगं जरा. अगं कुठे होतीस तू जुई? मी कधीपासून वाट बघते तुझी. मुक्ता, अगं सॉरी. जुई, माझी सगळी मेहनत तुझ्या मदतीशिवाय काही उपयोगाची नाहीये. आपल्याला जिंकण्यासाठी तुला या घराच्या सतत संपर्कात राहणं खूप महत्वाचं आहे. मोहितच्या जेवढा जवळ राहण्याचा प्रयत्न करशील ना तेवढं चांगलं आहे बघ. त्याच्यापासूनच लांब जाण्याचा प्रयत्न करते मी. काय बडबडतीयस तू? हो मुक्ता, मोहित समोर आला ना की मी फक्त त्याचाच विचार करते ग. तो माझा भावा. माझ्याशिवाय दुसरा कोणाचाही त्याच्यावर अधिकार असू नये असंच वाटायचं मला. पण त्याने राधाशी लग्न केलं. तरीही मोहित माझा होईल अशी अपेक्षा मनाच्या कोपऱ्यात जपली मी. पण राधावरचं त्याचं प्रेम बघून कळलं
मोहित माझं होणं कधीच शक्य नाहीये. खूप रडली मी, मला खूप त्रास झाला. पण जेव्हा हे दुःख सहन करण्याच्या पलीकडे गेलं ना, तेव्हा ठरवलं काही काळ मोहित पासून लांब राहायचं. काही काळ का होईना, पण त्याचा अजिबात विचार करायचा नाही. काय मिळणार आहे त्याच्यामुळे? त्याच्यावरचं प्रेम मिळणार आहे? नाही ना. नाही. होणारही नाही. प्रेम म्हणजे भाड्याचं घर नाहीये. आवडलं नाही, करार संपला की सोडून द्यायला. तू प्रेम करतेस त्याच्यावर आणि करत राहशील. ज्याच्यावर तू प्रेम करतेस त्याला असं दुःखात बघू शकणार आहेस का तू? त्याला दुःखातून बाहेर काढण्याची संधी कशी सोडू शकतेस तू? अगं मोहितला माझ्याविषयी काहीच फिलिंग्स नाहीये. तो मला फक्त स्वतःची एक चांगली मैत्रीण समजतो. त्याच्याबद्दल तुझ्या मनात काही फिलिंग्स नाहीयेत कारण तू त्या निर्माणात तू दिल्या नाहीयेस. तू हार मानलीस. हे बघ जुई, जर ठरवलं ना तर काहीही कठीण नाहीये. राधा परत येणार नाही हे सत्य. आता मोहितला तुला आयुष्यभर तिच्या दुःखामध्ये रडत बसलेलं बघायचं असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. मी नाही घेणार तुझ्यावर मेहनत, ठीक आहे? नाही मुक्ता, मला मोहितला हसताना बघायचंय. मी त्याला रडताना नाही बघू शकत. मोहित जेव्हा माझ्यापासून लांब गेला ना, तेव्हा मला कळलं की मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. तो खूप एकटा आहे ग. त्याला गरज आहे माझी आणि मलाही त्याची गरज आहे. मोहितच्या आयुष्यात आता राधा नाहीये ना, मग त्याच्या आयुष्यातली राधाची जागा मी भरून काढेन. निदान तसा प्रयत्न तरी करेन. गुड. मी तुझ्या बरोबर आहे. मोहितचं आणि तुझं लग्न लावून जाण्याची जबाबदारी माझी. डोंट वरी. बरं, मोहित कुठे आहे? त्याच्या खोलीत असेल. मी त्याला भेटून घेते. हो. झालं आता माझ्या मनासारखं. अग्नि परीक्षा. मीरा पोचली असेल ना सुखरूप जत्रेत? हो अहो, पोचली असेल. लहान आहे का ती आता? आणि दरवर्षी जातेच ना जत्रेला. तुम्ही काही काळजी करू नका. बरोबर आहे. मीरा आता लहान राहिलेली नाही. पण लहानपणी माझं बोट धरून अख्खी जत्रा फिरायची. हे घे ते घे चालूच असायचं. तोंडाचा पट्टा चालूच. त्यांच्या या सावकारांच्या धमक्यांनी मला जरा टेन्शनच आलंय. आधी इथून बाहेर पडतो आणि विचारू सगळ्यांना की ही जत्रा नक्की आहे तरी कुठे. तिकडेच जाऊन मीराला विचारूया आणि जर तिचा होकार असेल तर तिला तिथूनच घरी घेऊन जायचं. आता फार वेळ घालवणं परवडणार नाही. इथे बसून राहिलो तर कंटाळ येईल मी. काय झालं पाहुणा? नाही, तुम्ही गप्प का? आज जेवताना सुद्धा तुम्ही जास्त बोलला नाहीत काही. जेवण आवडलं नाही का? अहो, गरीबा घरचं जेवण गोड मानून घ्या. नाही नाही, तसं नाही. मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही वेगळा अर्थ करताय काहीतरी. खरं म्हणजे तुम्ही मीराचा विषय काढला म्हणून मला माझ्या मुलांची आठवण आली. होतं असं. पण तुम्ही काळजी करू नका. अहो, सावकाराची मुदत आज संपतीये. त्याची माणसं पैसे मागायला येतील. आपल्याकडे तर पैसे नाहीत. त्यांनी इथे येऊन काही उलट सुलट केलं नाही म्हणजे मिळवली.
याल हो तुम्ही लवकर घरी. आणि वैद्यबुवा म्हणालेच आहे तुम्ही लवकरच बरे व्हाल. हे गोविंदा,